जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब व राजश्री शाहू महाराज यांना मुजरा करून मेष व्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज कुस्ती सम्राट पहलवान युवराज पाटील याच्या चरित्राचा वेध घेऊ इच्छितो. मागील भागामध्ये आपण लक्ष्मण वडार यांच्याबद्दल माहिती पाहिली. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार आणि कुस्ती सम्राट युवराज पाटील म्हणजे जिगरी दोस्त. तेव्हा अशा प्रकारची ही एक कुस्ती क्षेत्रातील नामांकित अशी जोडी होऊन गेली. छत्रपती शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज ज्यांनी कोल्हापूरमध्ये कुस्ती क्षेत्राचा पाया घातला आणि नामांकित पैलवान तयार झाले, जे आजही उत्तरेतल्या पैलवानांना मात करू शकतात. अशा प्रकारे उत्तम कुस्तीची परंपरा महाराष्ट्रात निर्माण करण्यात छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांनी खासबाग मैदानाची स्थापना केली, पण त्याचबरोबर अनेक असे कुस्तीची मैदानं आणि तालमी तयार झाल्या आणि अशा प्रकारे या अलीकडच्या काळामध्ये होऊन गेलेले कुस्ती सम्राट ज्यांना लोकांनी पदवी दिली असे पैलवान युवराज पाटील यांचा जन्म 1956 मध्ये कोपर्डे जिल्हा कोल्हापूरमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. आजोबा गोविंद पाटील, वडील राव पाटील, काका परशुराम पाटील असे नामांकित पैलवान घराण्यामध्ये त्यांचे होऊन गेले आणि त्यांचाच वारसा पैलवान युवराज पाटील यांनी चालवला. पुढे वयाच्या 8व्या वर्षी तालमीला सुरुवात केली गावामध्ये आणि इयत्ता 4थी पास झाल्यानंतर घरच्यांना वाटलं की युवराजला तालमीत घालावं आणि मग शिक्षण तिथेच थांबलं गेलं आणि कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीमध्ये वयाच्या 15व्या वर्षापर्यंत त्याने उत्तम तयारी केली आणि महाराष्ट्रातील एक नामांकित मल्ल तयार झाला या 15व्या वर्षी. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये हे देशातलं कदाचित विरळ उदाहरण आहे की जो मल्ल 16व्या वर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकतो. तो 15व्या वर्षापर्यंत तयार झालेलाच होता, पण 16व्या वर्षी महाराष्ट्र केसरी किंवा राज्य केसरी पद प्राप्त करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव पैलवान आहे. अलिबाग येथे कुस्ती अधिवेशन भरलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी चमक दाखवली आणि अशा प्रकारचे तिथल्या सचिव बाळ गायकवाड कुस्ती संघाचे यांच्या डोळ्यात हा पैलवान भरला आणि त्यांनी ठरवलं की हा पैलवान नक्कीच आपल्या महाराष्ट्राचं नाव काढेल. म्हणून त्यांनी त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि महान मल्ल एक तयार झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या काळामध्ये दिसायला अतिशय मर्दानी, रुबाबदार, ताकदवार, चपळ, दमदार इत्यादी गुणांनी अलंकृत असा हा पैलवान होता. जेवढी ताकद तेवढीच चपळाई त्यांच्या अंगी होती. त्यामुळे कोल्हापूरचे खासबाग मैदान व मोतीबाग तालीम ही देशभर प्रसिद्ध झाली. कारण युवराज पाटील इतक्या लहान वयामध्ये एवढी मोठी कर्तृत्व त्यांनी दाखवलं आणि त्यामुळे त्यांचा लौकिक महाराष्ट्रभर तर पसरलाच, पण त्याबरोबर देशभरही पसरला. महान भारत केसरी दिल्ली येथे ज्युनियर गटामध्ये 1973 साली स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये महान भारत केसरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलं आणि त्यावेळेला भारताचे आपले यशवंतराव चव्हाण जे गृहमंत्री होते, अनेक मंत्रिपदे ज्यांनी भूषवली, उपपंतप्रधान होते, त्यांनी त्यांचा गौरव केला आणि अशा प्रकारे 1973 साली झालेल्या ज्या कुस्ती स्पर्धेमध्ये त्यांनी जो नावलौकिक मिळवला तो देशभर पसरला. हिंद केसरी दादू चौगुले, गणपतराव आंदळकर, चंबा मुंताळ हे सगळे हिंद केसरी होऊन गेले आणि त्याचबरोबर डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार या सर्वांची त्यांना चांगली साथ मिळाली आणि त्यामुळे
कुस्ती क्षेत्रामध्ये जी चमकदार त्यांनी कामगिरी केली ती आपले साथीदार मल्ल किंवा मार्गदर्शक असलेले हे नामांकित मल्ल हिंद केसरी असलेले यांचा फार मोठा उपयोग त्यांना झाला. सन 1974 महाराष्ट्र केसरीची स्पर्धा ठाणे येथे आयोजित केली होती आणि या स्पर्धेमध्ये त्यांचे शेवटचे प्रतिस्पर्धी होते रघुनाथ पवार, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. हे सेना दलामध्ये असलेले रघुनाथ पवार यांच्याबरोबर कुस्ती झाली आणि अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी ही कुस्ती त्यांनी जिंकली. आणि अशा प्रकारे सेना दलाचा उत्तम पैलवान आमच्याच तालुक्यातला, शिरूर तालुक्यातला, तो त्यांच्यावर मात युवराज पाटीलने केली. 1976 साली बेळगाव येथे अमृतसरचा पैलवान विजय कुमार याला एकलंगी डावावर पराभूत करून त्यांनी पुन्हा एक मानाचा तुरा या कुस्ती क्षेत्रामध्ये निर्माण केला. अर्थात उत्तरेकडच्या अनेक पैलवान सतपाल सिंह, करतार सिंह असे नामांकित पैलवान आणि त्यांचे गुरु हनुमान हे महाराष्ट्रात येऊ लागले आणि सुरुवातीच्या काळामध्ये सतपाल महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानांना त्यांनी काही सेकंदात चितपट केलं आणि हे पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ माजली. ते यांचे गुरु हनुमान काही चिटूक करत असतील म्हणून आपले पैलवान हे पराभूत होतात तेव्हा आखाड्याच्या बाहेर ठेवा त्यांना, गुरु हनुमानला असंही बोलू लागले आणि त्यांना बंदी घातली. परंतु तरी सुद्धा सतपालनं काही सेकंद आणि मिनिटाच्या काळामध्ये अनेक महाराष्ट्रीयन पैलवान हे पराभूत केले. परंतु पुढे हरिश्चंद्र बिराजदार 1975 साली, मला आठवतंय चांगलं की मी त्यावेळेला मुक्काम पोस्ट शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील नवभारत हायस्कूलमध्ये शिक्षक होतो आणि त्याच काळामध्ये ही कुस्ती झाली. त्यावेळेला माझे सहकारी जाधव सर आणि मी आमच्यामध्ये पैज लागली की सतपाल आणि हरिश्चंद्र मामा म्हणायचे त्यांना बिराजदार, याच्यामध्ये कोण जिंकेल? तर मी म्हटलं बिराजदार जिंकणार, हरिश्चंद्र बिराजदार जिंकणार. आणि तसंच झालं आणि त्यामध्ये सतपालला हरिश्चंद्र बिराजदार मामानी पराभूत केलं. त्यानंतर युवराज पाटील याच्याबरोबर 3 वेळा सतपालची यांची कुस्ती झाली आणि या कुस्तीमध्ये युवराजने त्यांना 3 वेळा पराभूत केलं. म्हणजे दिल्लीवरून पैलवानांचं आलेलं आक्रमण मोडून करण्याचं काम पहिल्यांदा हरिश्चंद्र बिराजदार यांनी केलं आणि त्यानंतर 3 वेळा आपलं कौशल्य दाखवून कुस्ती सम्राट युवराज पाटील यांनी सतपालला 3 वेळा पराभूत केल्यानंतर कोल्हापूरमध्ये त्यांच्या हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली आणि त्यांनी लोकांनी त्यांना कुस्ती सम्राट ही पदवी दिली. 1 एप्रिल 1978 कोल्हापूरच्या खासबाग मैदानामध्ये त्यांनी सतपालला पराभूत केलं. 10 जानेवारी 1982 कराड येथे सतपालला पराभूत केलं. 11 फेब्रुवारी 1984 कोल्हापूरच्या खासबाग मैदानात पुन्हा युवराज पाटीलनं त्यांना पराभूत केला ना. अशा प्रकारे 3 वेळा पराभूत केल्यामुळे त्यांचा फार मोठा गौरव झाला आणि हत्तीवरून मिरवणूक काढून लोक त्यांना कुस्ती सम्राट बनवू लागले. आणि त्याचबरोबर त्या काळामध्ये जी मुलं जन्माला आली त्या मुलांना लोकांनी युवराज असं नाव ठेवायला सुरुवात केली. अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व कुस्ती क्षेत्रामध्ये ज्याने उत्तम कामगिरी केली आणि महाराष्ट्राचा लौकिक उत्तर हिंदुस्थान आणि संपूर्ण भारतभर ज्यांनी पसरवला. ते एकदा अमृतसरला गेले होते, बरोबर पी.जी. पाटील होते आणि अमृतसरच्या एका पानपट्टीच्या दुकानावरती युवराज पाटीलचा फोटो पाहिला आणि तो युवराज पाटील आणि पी.जी. पाटील या दोघांनीही पाहिला आणि त्यांना आश्चर्य वाटलं. युवराजला आश्चर्य वाटलं की माझा फोटो इथं कसं काय? तर सतपाल सारख्या महान मल्लाला पराभूत करणारा महाराष्ट्राचा मल्ल कोण आहे? तर युवराज पाटील आहे. आणि हे जेव्हा देशभर कळलं तेव्हा देशभर युवराज पाटीलचे फोटो लागू लागले आणि युवराज पाटील
त्या पानपट्टीवाल्याच्या समोर थांबल्यानंतर पानपट्टीवाल्याने त्यांना ओळखलं, अभिनंदन केलं आणि त्याचबरोबर अनेक लोक तिथं जमले आणि मग त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलं. तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर या कुस्तीचा लौकिक ज्या छत्रपती शाहू महाराजांच्यामुळे पसरला, तीच अखंड परंपरा पैलवान युवराज पाटील यांनी पुढे चालू ठेवली. त्यांच्या परिवाराचं जर पाहिलं तर आज त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी हयात आहेत, 3 मुले आहेत, एक प्राध्यापक आहे, एक PSI आहे आणि एक वकील आहे. अशा प्रकारचं एक शिक्षित कुटुंब तयार झालं. अर्थात एका अपघातामध्ये वयाच्या 48व्या वर्षी मोटार अपघातात त्यांचं निधन झालं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर गाडी चालवत असलेले त्यांचे मित्र लक्ष्मण वडार हे होते. लक्ष्मण वडार वाचले, परंतु युवराज पाटील त्यामध्ये निधन झालं आणि त्याचं दुःख हे लक्ष्मण वडारला खूप झालं. लक्ष्मण वडार आणि ते अत्यंत आंतरिक असे मित्र होते. तेव्हा ते त्यांना सहन झालं नाही आणि पुढं डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार हे सुद्धा या जगातून निघून गेले. तेव्हा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली असते, पैलवानाच्या बाबतीत असं म्हटलं जातं किंवा बहादूर आदमी के पंजे सख्त होते हैं लेकिन दिल मुलायम होता है, दिल मुलायम होता है. तसं महान भारत केसरी सम्राट किंवा युवराज पाटील महाराष्ट्र केसरी अशा प्रकारचा लौकिक मिळवलेला माणूस पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालून कोल्हापूरच्या रस्त्यावरून पायी चालायचे. लोक त्यांच्याबरोबर चालायचे. कोणीच्या काय अडचणी असल्या तर ऐकून घ्यायचे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचे. एखाद्या वेळेचं पोलीस स्टेशनमध्ये काम होत नसेल तर युवराज पाटील त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायचे, सरकारी कार्यालयात घेऊन जायचे. तिथल्या असलेल्या साहेबाला विनंती करायचे, साहेबही त्यांचं ऐकायचे आणि लोकांची कामं व्हायची. म्हणजे एक केवळ पैलवान नाही तर पैलवानकी नंतरही आपलं कार्य त्यांनी कोल्हापूरमध्ये चालू ठेवलं आणि अशा प्रकारे लोकांची मनं जिंकलेला असा हा एक उत्तम पैलवान. परंतु अपघाती निधनानं त्यांचा काळ लवकर झाला. परंतु त्यांच्या पाठीमागे त्यांच्या 3 मुली आज त्यांचा नावलौकिक वाढवत आहे. एका पत्रकारानं त्यांच्या मुलींना, त्यांच्या भावाला विचारलं की त्यांना मुलगा नाही याची खंत त्यांना कधी वाटली का? पत्नी होत्या तिथं. तेव्हा ते म्हटले असं त्यांना कधीच वाटलं नाही. ते म्हटले अर्थात युवराज पाटील यांचं शिक्षण जेमतेम झालेलं होतं प्राथमिक शाळेपर्यंत, परंतु आपल्या मुलींनी खूप शिकावं ही त्यांच्या मनी इच्छा असलेली त्यांच्या मुलींनी नक्कीच यश संपादन करून त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांना कधीही वाटलं नाही की आपल्याला मुलगा नाही. माझ्या मुली ह्या माझा नावलौकिक वाढवतील आणि त्याप्रमाणे आपापल्या क्षेत्रामध्ये या 3 मुली चमकदार कामगिरी करत आहेत. अशा प्रकारच्या एका उत्तम परिवार घडवणाऱ्या, एका उत्तम समाजसेवक, एक उत्तम पैलवान, एक लोकांची जाण असलेला माणूस म्हणून केवळ पैलवानच नाही तर कुस्ती सम्राट म्हणून ज्याचा नावलौकिक पसरला आणि लोकांनी ज्यांना स्वतः कुस्ती सम्राट ही पदवी दिली अशा या महान मल्लाला आज पुन्हा एकदा मानवंदना देऊन पुन्हा एकदा मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.